नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे। आताची मोठी बातमी निघून येत आहे। शेतकरी बांधवांसाठी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 पीएम किसानचा 20वा हप्ता जाहीर। याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। वाया घालवता तुमच्या या नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओला। महाराष्ट्रातल्या शेतकरी कुटुंबासाठी एक खूपच आनंदाची बातमी आली आहे। सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 2000 रुपये जमा केले जात आहेत। हे पैसे शेतकऱ्यांना बियाणे, खत, औषधं, कर्जफेड यासाठी मदतीचे ठरत आहेत। त्यामुळे शेतकरी अधिक मेहनत करत आहे आणि त्यांच्या कुटुंबाचेही जीवनही थोडे चांगले होऊ लागले आहे। ही योजना केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेबाबत जोडलेली आहे। म्हणजे शेतकऱ्याला वर्षाला 6000 रुपये पीएम किसान निधीमधून आणि 6000 रुपये नमो शेतकरी योजनेमधून मिळेल। एकूण 12000 रुपये मिळत आहेत। हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या स्टेट बँक खात्यात जमा होतात। त्यामुळे कुठेही चक्रा माराव्या लागत नाही। या योजनेसाठी सरकारने जवळपास 2169 कोटी रुपये राखून ठेवलेत। सध्या 7व्या हप्त्याचा कार्यक्रम दुपारी 3 वाजता आयोजित केला गेला असून त्यानंतर लगेचच पैसे बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। हे सगळं डिजिटल पद्धतीने होत असल्यामुळे सगळी प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक होत आहे। या योजनेचा फायदा घेण्यासाठी काही अटी आहेत। शेतकरी महाराष्ट्रात राहणारा असावा, त्याच्या नावावर शेतीची जमीन असावी, आधार कार्ड व बँक खातं असणं गरजेचं आहे। पण जर एखादी व्यक्ती सरकारी नोकरीत असेल किंवा पेन्शन घेत असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही। शेतकरी या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन किंवा जवळच्या सरकारी केंद्रात जाऊन करू शकतात। अर्ज करताना सर्व कागदपत्र बरोबर घ्यावीत। ऑनलाईन अर्ज केल्यामुळे वेळही वाचतो आणि तुम्हाला त्रासही पण नाही होत। मोबाईल ॲप किंवा वेबसाईटवरून अर्जाची स्थिती घरी बसून तपासता येते। त्यामुळे गोंधळ होत नाही आणि शेतकऱ्यांना सगळी माहिती वेळेवर मिळते। ही योजना शेतकऱ्यांसाठीच नाही तर संपूर्ण गावासाठी उपयोगी आहे। गावात पैसे फिरल्यामुळे शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक स्थिती सुधारते। सरकारने तंत्रज्ञानाचा चांगला वापर करून ही योजना यशस्वी केली आहे। त्यामुळे योजनेत फसवणूक होण्याची शक्यता नाही आणि योग्य शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचे पैसे पोहोचतात आणि शेतकऱ्यांना या योजनेमधून फायदा पण होत असतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की सरकार शेतकऱ्यांसाठी अजून चांगल्या योजना आणणार आहे। नमो शेतकरी योजना ही त्याचाच एक भाग आहे। या योजनेने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढतोय आणि ते नवीन पद्धतीने शेती करू लागले आहे। सरकारने जाहीर केलेले नाही पण अंदाजानुसार पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे एकत्रित 4000 रुपये 15 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले खाते वेळेवर तपासून राहावे व या योजनेचा लाभ घ्यावा। तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।